आणि आता महत्त्वाची बातमी आपण पाहूया। एवढा लोकप्रिय मुख्यमंत्री आम्ही कधी पाहिला नाही, त्यामुळे एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य। खडसेंची रंग बदलणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यासारखी अवस्था, एकाला प्रस्थापित केला आणि दुसऱ्याला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांची नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीका। हिंदूंव्यतिरिक्त इतर लोकांशी संपर्क ठेवा, सरकार प्रशासनावर अवलंबून राहू नका, भागवतांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश। संघाच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावरच भाजप मुंबईमध्ये विधानसभा लढवणार, मुंबईतील 36 मतदारसंघामध्ये भाजपवर संघाची करडी नजर असेल, संघ आणि भाजप आमदारांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। भाजपच्या नेत्या अमृता पवार भुजबळांच्या विरोधामध्ये आक्रमक, फडणवीसांकडे भुजबळांची तक्रार करणार, निधीवर भुजबळांची मक्तेदारी आहे का, अमृता पवारांचा सवाल। अमृता पवारांकडून येवल्यामधून निवडणूक लढवण्याची तयारी। 5 सप्टेंबरला संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यामध्ये बैठक, पुण्यामध्ये होणाऱ्या बैठकीत तिसऱ्या आघाडीची चाचपणी होणार। कल्याण पश्चिम विधानसभेमध्ये शिंदे गटाला फटका, शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख साईनाथ तारे यांचा ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। भाजप आमदार देवयानी फरांदे नाशिकच्या पालिका आयुक्तांवर संतापल्या, शहरातील विविध समस्यांबाबत फरांदेंनी अधिकाऱ्यांना जाब विचारला। सांगलीमध्ये काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून काहीशी गटबाजी, यामध्ये भाजपचा हात, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा आरोप, अंतर्गत गटबाजीला भाजप खतपाणी घालत असल्याची टीका। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शरद पवारांकडून 1 कोटींचा निधी, कलाकारांची काळजी घेणारं नाट्यगृह उभं करा, पवारांचं आवाहन। नवी मुंबईमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा गैरप्रकार, साताऱ्यातील जाधव नावाच्या व्यक्तीने पत्नीच्या नावाने भरले 30 अर्ज, खारघरमधील महिलेच्या आधार कार्डचा गैरवापर करून हजारो रुपये लाटले।